परमात्म्याकडे आपण मागत असताना परमात्म्याकडे गेल्यानंतर तुका म्हणे आम्ही मागावे निडिवाळ पुरवावे आळ माये बापे. कारण काय, परमात्मा तो माये बाप आहे, दिनांचा माये बाप आहे. आणि अशाप्रमाणे संत महात्म्याकडे नव्हे, अशा संतांकडे आपण काय करावं लागतं, लीन व्हावं लागतं आणि भगवंताच्या भक्ती करता आपण प्राधान्य व्हावं लागतं. अशी आपण या ठिकाणी भक्ती ठेवून या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य चालू असलेलं आहे. आणि अशा या आजच्या या प्रथम दिवसांच्या कीर्तनामध्ये आपल्याला या ठिकाणी 11वे वर्ष आहे बरं का. पुढच्या वर्षी 12 वर्ष, म्हणजे एक जीवनामध्ये आपला एक तप होत असतो. जीवनामध्ये आल्यानंतर एक तरी जीवनामध्ये तप व्हावं संकल्पना असते बरं का. काही जणांना तप मिळत नाही आहे काय, तप मिळत नाही 2 वर्षात 3 वर्षात 5 वर्षात तसे जातो. पण आपल्या जीवनामध्ये काही त्या भगवंताचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि आपण एक तपाची वाटचाल झालेली आहे. पुढच्या वर्षी 12 वर्षाचा एक तप होत असतो. जीवनामध्ये कुणाचा तरी तप घडावं आणि अशी साधना आपण संकल्प केलेला आहे. आमच्या बिरी ग्रामस्थांचे या ठिकाणी वास्तव्य असं दिव्य भव्य असा या स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि गेल्या वर्षापासून श्रीमद भागवत कथा ही या ठिकाणी बघा तुम्ही, दूध आहे पण त्या दुधामध्ये साखर टाकल्यासारखं आहे. कारण काय, आपण साखर घातलेलं दूध घ्यावं, मला सांग गोचिड कुठं असतो, गायच्या काशेमध्ये असतो, पण तो त्या ठिकाणी त्याला चव त्याची कळत नाही. तो रक्त सेवन करत असतो पण दूध घेत नाही. जवळ कुठं आहे, काशेमध्ये आहे. तसं भगवंताने वास्तव्य केलेलं आहे. आणि या शेवटच्या काळामध्ये या ठिकाणी या श्रीमद भागवत कथा ही या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि अशा अमृतवाणीतून ही कथा ही चालू आहे. आमचे श्री हरिभक्त पारायण गजानन महाराज धापकेकर महाराजांचं बरेच दिवसापासून सहवास आहे, सत्संगती घडलेली आहे. आता अलीकडे कार्यक्रम तिकडे इकडे असल्याने महाराजांची भेटगाठ थोडस मध्ये कमी झालेली आहे. पण आपलं भाग्य आहे, अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. महाराज मृदंग वाजवतात, कीर्तन करतात, आता कथा आहे बघा तुम्ही. म्हणून या ठिकाणी काय होणार नाही हो, तेळे तेळे पुण्य साचा पडे बहुत जन्मांची साकडे. अहो थेंबा थेंबाने तळ साचता असतं, एकदम नाही. तसं परमार्थ करण्याकरता आपण लीन व्हावं लागतं. म्हणून अशा या ठिकाणी परमात्म्याचं साधन ते रूपाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी उदंड आयुष्य येऊ आणि परमार्थ करण्याकरता तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंदे. बघा असं या ठिकाणी आपल्या बिरी या ग्रामस्थाच्या ठिकाणी असा दिव्य भव्य असा स्वरूप सप्ताह चालू आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्यामध्ये श्रीमद भागवत कथा आहे. मग मला सांगा, अहो या वेळेस आपण प्रवचनालाच आपण तर 10-5 मंडळी राहत असतो, पण कथेला या ठिकाणी बरेच मंडळी या ठिकाणी राहत असतात. मग भाग्यच आहे का नाही, मोठं भाग्य आहे. म्हणून श्रवण करावं. श्रवण आपण केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. म्हणून श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णू स्मरण केले, अर्चन वंदन दास सत्य आत्मनिवेदन केले. श्रवण हे भक्ती आहे. वेड वाकड जर तुम्ही श्रवण केला तर तुम्हाला बरोबर त्या परमात्मा लीन करत असतो. श्रवण आहे, मनन आहे आणि त्याविषयी आपला निजध्यास असावा लागतो. त्यानंतर तुम्हाला आपोआप देवाची प्राप्ती होत असते. म्हणून या ठिकाणी असा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे कशा करता करायचा आहे. 11 वर्ष झाले, आता 12वे वर्ष पुढे लागणार आहे. एक तपाची वाटचाल परिपूर्ण होतच आहे, होणारच आहे. मला सांगा, करणार तो करविता पांडुरंग परमात्मा आहे. मला सांगा, तो जगाचा नायक आहे आणि असा तो परमात्मा करून घेणार आहे. पण तुम्ही आम्ही सज्ज राहावं लागतं. आणि तुम्ही जर आम्ही जर विस्कळीत झाला तर तो परमात्मा काय आहे. अरे बाबा, ज्या ठिकाणी आपण जर एकत्रित आलात काय होत नाही, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सार काय आहे, भगवान परमात्मा सार आहे. तुम्ही सार जाणायला शिका, सार आसार जाणायला शिका. आणि हे एवढं दिव्य भव्य आपण सप्ताह करत असते, हे कशा करता आहे की फक्त हे कशा करता आहे, ही साधना कशा करता आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. मला सांगा, ही शोभा कशाची आहे, परमात्म्याच्या नामचिंतनाची. मग मला सांगा, हे आपण काय करतो,
एखादी तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये कीर्तन रूपी सेवा संपणार आहे, कारण आपल्या सप्त्यामधला नेम आहे आपण पुढे जायचं नाही. जरी वेळ झाला असेल तर आपण वेगाने आपण गाडी स्टॉप करायचं आहे. तरी कीर्तनाची वेळ झालेली आहे, फक्त 2 मिनिटांमध्ये सांगून आपण सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. म्हणून हे कशा करता आहे मला सांगा, हे जे अलंकार आहे मी कशा करता? अहो एवढा आपण टेंट मारतो, नवे नवे दिव्य भव्य मंडपाची शोभा आहे, माईक आहे, सिस्टम बघा तुम्ही. अहो असं जे माईक सिस्टम आहे कितीतरी बोलावंच वाटतं. काय आहे श्री आमचे नारायणराव आहे का नाही? आणि असे जे माईक सिस्टम आहे की असं एक जरी सुई पडलेला आवाज देखील या ठिकाणी गरजणार आहे, इतकं सुंदर माईक सिस्टम आहे. धन्यवाद त्यांच्याविषयी आणि अशा या ठिकाणी गुणीजन आपल्या या ठिकाणी प्रथमच आमचे सहज, बघा तुम्ही संत बोलता सहज बोलणे हित उपदेश करून साय असं शिकवते. सहज बोलत असताना माझा फोन गेला. आमचे या ठिकाणी आज सप्त्याकरिता लाभलेले जे आज अडचणीमुळे आले नाहीत श्री हरिभक्त परायण सुरेश महाराज हिंगोलीवर, ते प्रेमाची माणसं आहेत, तरी अडचणी आले. त्यानंतर मला वाटलं असं आता आपल्याला चांगलं सगळ्या गोष्टी करतच आहोत, आता कशाला आपण थोडस हे करावं म्हणून मी सहज बोलत असताना महाराज मी आलो म्हणून फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये श्री हरिभक्त परायण विशाल महाराज तोरणेकर अतिशय सुंदर प्रसंगाचार्य, आळंदीला शिक्षण झालेलं आहे. अतिशय त्याने या कार्यक्रमाला आपल्या या ठिकाणी सहकार्य केलं, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आमच्या या कीर्तनामध्ये श्री हरिभक्त परायण अशोक महाराज हुंदीकेरकर यांचे या 2-3 वर्षापासून आपला परिचय झालेला आहे. बघा तुम्ही आमच्या परिसरामध्ये असे गुणीजन मंडळी, आता इकडे काही एक दोघच होते बरं का, उत्तर बोलायचं तर आम्हीच जायचं, आम्हीच तिकडे इकडे जायचं, पण आता बरेच आपल्या परिसरामध्ये गुणीजन मंडळी आलेले आहेत. धन्यवाद. आणि आमचे महाराज श्री हरिभक्त परायण गजानन महाराज धापकेकर यांचं तर खूप दिवसापासून 10-15 वर्षापासून परिचय आहेत, पण ते सुद्धा आपल्या ठिकाणी या कथेकरता आपल्याला लाभलेले आहेत. कीर्तनामध्ये त्यांना खूप परिचय. धन्यवाद. आणि अशा प्रमाणे सर्व या ठिकाणी गुरुजन मंडळी आलेली आहेत. काय करावं, गुणाचं वर्णन करावं लागतं. बघा तुम्ही वर्णन काय आहे, भगवंताचं तर वर्णन आहे, पण आपल्याही गुणाचं काही सद्गुणाचं वर्णन करावंच लागतं. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी टाळ घेऊन उभं टाकलेला आहे, संपूर्ण वारकरी मंडळी बघा, हा चिकमठ आहे, कोडियाळवाडी आहे, कळसदाळ आहे, भगवानवाडी आहे, आणि सर्व परिसरातील आपले सहकार्य करणारे 8 दिवस या ठिकाणी आपण सेवा, आणि त्या सेवेमध्ये पूर्ण मुरलेले आमचे श्री हरिभक्त परायण रामराव महाराज कोनाळे कळसदाळकर, त्यांचं जीवनच्या परमार्थामध्ये अशी निष्ठावंत वारकरी आपल्या भागामध्ये झालेली आहेत. आणि अशा या ठिकाणी मग हे निष्ठावंत भाव नवे नवे असे संत महात्मे आहेत म्हणून हे सर्व कार्य चालत असतो. आणि आमचे श्री हरिभक्त परायण बाबुराव मामा लहानपणापासून आम्ही ज्या वेळेस रामस्थळापासून ते मृदंगाची सेवा, हरिपाठ, काकडा अशीचे उत्कृष्ट या ठिकाणी साध्या घोळामध्ये असं असतात. बघा तुम्ही संत महात्मा व मला सांगा, अहो दिसावं का असावं, असावं दिसण्याला किंमत नाही, असण्याला किंमत आहे. मला सांगा, म्हणून ज्या ठिकाणी संत महात्मे सांगतात की बाबा भगवंताकडे एवढंच आपण मागितलेलं आहे, मला लढीवालपणा दे, असं ज्या ठिकाणी माऊली संत महात्मे जसं प्रेमाने आपली आई जवळ करत असते, तसं संत महात्मे ही आपल्याला जवळ करतात. म्हणून तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळ, पुरवावे आळे माय बापा, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी या अशा या ज्ञान यज्ञामध्ये असे 2 YouTube चॅनल आहेत. बघा तुम्ही, त्यांची तर सेवा तुम्हाला सांगितलेच आहे. माऊली गायत्री YouTube चॅनल, आमचे माऊली धनाजीराव जाधव भालकी यांचं उत्कृष्ट बरेच परिसरामध्ये त्यांनी हे कार्य केलेलं आहे. कारण हे ज्ञान भक्ती साधना कीर्तन पोहोचण्याचं काम त्यांचं आहे. नवे इथं नवे पूर्ण जगामध्ये जाणार आहे. आणि अशा प्रमाणे तुम्ही त्या आणि YouTube गायत्री YouTube माऊली गायत्री YouTubeला चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, तुम्हाला बसल्या ठिकाणी पाहायला मिळेल कीर्तन नामस्मरण. आणि तसेच आपले प्रदीप पवार साहेब आणि यांनी सुद्धा या ठिकाणी असे सुंदर मनभावे सेवा या YouTube चॅनलचं नाव आहे. त्याही YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा, तुम्हाला सुंदर असा या ठिकाणी भगवत कथा कीर्तन हे नाम यज्ञ आपल्या भिरी ग्रामस्थाचा पाहायला मिळेल.
आणि अशी सेवा या ठिकाणी प्रसार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनाही या दोन्ही युट्यूब चॅनलला आपल्या भिरी ग्रामस्थाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी आणि तुम्ही माता भगिनी बसलेले आहेत. बघा तुम्ही, मी जर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर नसला तर मी कुणाला सांगू? आहे काय? तुम्ही आहेत म्हणा, तुम्ही महिषांची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. कारण काय? अहो तुम्ही आहेत पण शोभा आहे. मला सांगा, अहो ज्या ठिकाणी आपण ज्या वेळेस कीर्तन करत असतो त्या मंडपाची शोभा आहे. हे शोभा वाटण्याकरता आहे. लावणी मदन श्रुती काळ शिव ब्रह्मरस करण्याकरता हे सर्व साधन आहे. साधनावर अवलंबून आहे. तसं आपण ज्यावेळेस कितीही जरी मोठा आपण ज्या ठिकाणी टेंट मारला, कशा करता आहे? नामस्मरणाच्या सोहळ्या करता याची शोभा आहे. तसं आपल्याला या भक्ती समागमामध्ये येण्याकरता हे सर्व साधन उपलब्ध आहेत. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने अशा प्रकरणातून आपण या ठिकाणी तुका म्हणे आम्ही मागावे गडीवाळ गुरुवाळ माई बाप आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे दोघी तुझं पाहे पांडुरंग यथामती धावत्या युगामध्ये मी अभंगाचं या ठिकाणी चिंतन असं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी इतका काही ज्ञानी नाही. सर्वांच्या संतांच्या सहवासामध्ये संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. अरे या ठिकाणी आपल्याला संसार तर जन्म मरणापर्यंत आहेच, परंतु त्या संसारातून विरहित होऊन आपण परमार्थाकडे करा आणि तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी मिळेल. अशा प्रकरणातून मी या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबा महाराजांच्या आणि या अभंगावरती चिंतन करून या ठिकाणी बोललेलं आहे. तरी या ठिकाणी माझं कामराशी काय थोडपण पाहिजे वाण पाहि बरी असं म्हणून मी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देणार. सर्वांनी एक वेळेस माऊलीचं भजन करा आणि माऊलीचं भजन झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराजचं भजन होईल, शेवटी चाल होईल आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भगवंताने असं सुंदर हात दिले. सर्वांनी हात वर करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. एकच भजन आहे आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. तुकाराम नाम घेता कापे ये असं जे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ अशा या संत महात्म्यांचे एक वेळेस भजन करा आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम